पुढची आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी बघूया। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलेलं आहे। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या यात्रेमध्ये गोंधळ झाल्यानंतर दानवेंनी हे पत्र पाठवलंय। या प्रकरणामध्ये सुरक्षेत अक्षम्य कसूर झाली आहे, याची गांभीर्याने दखल घ्यावी अशा आशयाचं हे पत्र अंबादास दानवे यांनी पोलीस महासंचालकांना पाठवलेलं आहे। आदित्य ठाकरे यांच्या यात्रेमध्ये गोंधळ झाल्याचा प्रकार घडलेला होता। त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या सगळ्या प्रकाराची अत्यंत गांभीर्याने दखल घेत पोलीस महासंचालकांना पत्र पाठवण्यात आलेलं आहे। गोंधळ काहीच नाही झाला। इथे मागे मिरवणूक चाललेली, आमची सभा चाललेली। मी हे पण सांगितलं की डीजे चालू द्या। थोडीफार काहीतरी तिथे झालेलं, पण आम्ही सांगितलं काहीच गरज नाही, शिवशक्ती भीमशक्ती एकत्र झाली पाहिजे। पण काही लोक तिथे गद्दारांचे होते का हे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे। भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येत असताना अशा पद्धतीनं काही लोक मुद्दाम होऊन या मॉबमध्ये घुसून वेगळ्या पद्धतीनं एक काम करण्याचा प्रयत्न केला, याचा निषेध आम्ही करतो। सुरक्षिततासुद्धा मान्य आदित्यजी ठाकरे साहेबांची, मला वाटतं याच्याकडे सुद्धा सरकारचं कमालीचं दुर्लक्ष या घटनेच्या निमित्तानं दिसून आलं आहे। मी या निमित्तानं राज्य सरकार ज्या पद्धतीनं सुरक्षितता आदित्यजी ठाकरे साहेबांची असायला पाहिजे होती तिच्यात कसूर झालेली आहे आणि निश्चित या येथील स्थानिक अधिकारी, स्थानिक SP यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिवसेना करेल। नक्कीच हे सरकार गेल्यापासून आमच्या सगळ्यांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या बाबतीमध्ये सरकारनं जी भूमिका घेतलेली आहे ती अत्यंत घृणास्पद आणि धक्कादायक आहे। आदित्य ठाकरे हे प्रमुख नेते आहेत, त्यांची सुरक्षा व्यवस्था पाहायलाच पाहिजे। याशिवाय उद्धव ठाकरेंबरोबर आमच्यासारखे जे नेते राहिलेले आहेत, काम करतो, त्या सगळ्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेतलेली आहे। काय कारण आहे, कोणी केलं याच्याबद्दल काय अजून स्पष्टता मला दिसत नाही आहे। परंतु ह्या अशा बाबतीमध्ये स्थानिक पोलीस आणि त्यांच्याबरोबरची सिक्युरिटी त्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि कुठेही उद्रेक होणार नाही अशा रीतीने सुद्धा पोलिसांचा हस्तक्षेप होता कामा नये। त्यांनी जे आहे कुठे जे मॉब सायकॉलॉजी काय आहे याचासुद्धा अभ्यास करायला पाहिजे, विचार करायला पाहिजे। आणि हे असे प्रसंग मग कुठलाही लोकप्रतिनिधी असेल, ते उद्धव ठाकरे असतील किंवा मग दुसऱ्या गटाचे असतील किंवा काँग्रेसचे असतील, कोणी असतील, त्यांच्यावर असा प्रसंग येणार नाही याची काळजी विशेषतः पोलिसांनी घ्यायला पाहिजे।